तर मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या भावाच्या युट्यूब चॅनलमध्ये। माझं नाव आहे दत्तान, तुम्ही बघत आहात मराठी फॅक्ट बार युट्यूब चॅनल। तर जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरू करू। पण व्हिडिओ सुरू करण्याअगोदर सर्वांनी व्हिडिओला लाईक करून घ्या आणि आपल्या लाडक्या भावाच्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। तर जास्त वेळ न घालवता चला मग व्हिडिओला सुरू करू। आजचा आपला पहिला प्रश्न आहे, कोणत्या देशात वोटिंग न केल्यास दंड भरावा लागतो? तुमचे ऑप्शन आहेत भारत, जपान, अमेरिका, ऑस्ट्रेलिया। मित्रांनो, ज्यांना पण उत्तर माहित असेल त्यांनी कमेंट मध्ये सांगत चला। या प्रश्नाचे उत्तर आहे ऑस्ट्रेलिया। आपला दुसरा प्रश्न आहे, जास्त मीठ खाल्ल्यास कोणता आजार होतो? तुमचे ऑप्शन आहेत कॅन्सर, मुतखडा, हृदयरोग, डायबिटीज। मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे हृदयरोग। आपला तिसरा प्रश्न आहे, शॅम्पूचा शोध कोणत्या देशात लागला? तुमचे ऑप्शन आहेत पेरू, फ्रान्स, भारत, जपान। मित्रांनो, ज्यांना पण उत्तर माहित असेल त्यांनी कमेंट मध्ये सांगत चला। या प्रश्नाचे उत्तर आहे भारत। आपला चौथा प्रश्न आहे, कोणत्या राज्यात सर्वात जास्त अपराध होतात? तुमचे ऑप्शन आहेत ओडिशा, आसाम, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश। मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे उत्तर प्रदेश। आपला पाचवा प्रश्न आहे, साप लगातार किती वर्ष झोपून असतो? तुमचे ऑप्शन आहेत 2 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्ष, 5 वर्ष। या प्रश्नाचे उत्तर आहे 3 वर्ष। आपला 6वा प्रश्न आहे, कोणती मिठाई खाल्ल्याने बुद्धी वाढते? तुमचे ऑप्शन आहेत लाडू, जिलेबी, रसगुल्ला, गुलाबजामुन। मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर ज्यांना पण माहित असेल त्यांनी कमेंट मध्ये सांगत चला। या प्रश्नाचे उत्तर आहे रसगुल्ला। आपला 7वा प्रश्न आहे, अमिताभ बच्चन यांचा जन्म कोठे झाला? तुमचे ऑप्शन आहेत उत्तर प्रदेश, बिहार, महाराष्ट्र, राजस्थान। मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे उत्तर प्रदेश। आपला 8वा प्रश्न आहे, कोणता पक्षी सर्वात जास्त अंडी देतो? तुमचे ऑप्शन आहेत मोर, पोपट, कबूतर, भुरा तितर। मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे भुरा तितर। आपला 9वा प्रश्न आहे, काळी नदी कोणत्याला म्हटले जाते? तुमचे ऑप्शन आहेत गंगा, कृष्णा, शारदा, गोदावरी। ज्यांना पण उत्तर माहित असेल त्यांनी कमेंट मध्ये सांगत चला। या प्रश्नाचे उत्तर आहे शारदा। आपला 10वा प्रश्न आहे, कोणता रंग बघून सापाला राग येतो? तुमचे ऑप्शन आहेत लाल, निळा, पांढरा, हिरवा। मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे निळा। आपला 11वा प्रश्न आहे, छोटा भारत कोणत्या देशाला म्हटले जाते? तुमचे ऑप्शन आहेत चीन, फिजी, भारत, जपान। मित्रांनो, ज्यांना पण उत्तर माहित असेल त्यांनी कमेंट मध्ये सांगत चला। या प्रश्नाचे उत्तर आहे
फिजी. आपला 12वा प्रश्न आहे, कोणता पक्षी माणसासारखा बोलू शकतो? तुमचे ऑप्शन आहेत मोर, हंस, पोपट, कबूतर. या प्रश्नाचे उत्तर आहे पोपट. आपला 13वा प्रश्न आहे, स्प्राइट कोणत्या देशाची कंपनी आहे? तुमचे ऑप्शन आहेत भारत, जपान, अमेरिका, पाकिस्तान. मित्रांनो, ज्यांना पण उत्तर माहित असेल त्यांनी कमेंटमध्ये सांगत चला. या प्रश्नाचे उत्तर आहे अमेरिका. आपला 14वा प्रश्न आहे, मनुष्याच्या मेंदूचे वजन किती असते? तुमचे ऑप्शन आहेत 1200 ग्राम, 1300 ग्राम, 1400 ग्राम, 1500 ग्राम. या प्रश्नाचे उत्तर आहे 1400 ग्राम. आपला 15वा प्रश्न आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कुठे झाला होता? तुमचे ऑप्शन आहेत महू, भोपाळ, गुजरात, कोरेगाव. मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर ज्यांना पण माहित असेल त्यांनी कमेंटमध्ये सांगत चला. या प्रश्नाचे उत्तर आहे महू. आपला 16वा प्रश्न आहे, रोज भिजवलेले चणे खाल्ल्याने शरीरात काय वाढते? तुमचे ऑप्शन आहेत उंची, बुद्धी, पचन, ताकद. या प्रश्नाचे उत्तर आहे ताकद. आपला 17वा प्रश्न आहे, पावसाळ्यात पुरणपोळी खाल्ल्याने कोणता आजार होत नाही? तुमचे ऑप्शन आहेत दमा, कॅन्सर, कावीळ, साथीचे रोग. या प्रश्नाचे उत्तर आहे साथीचे रोग. आपला 18वा प्रश्न आहे, तुपात गूळ मिक्स करून खाल्ल्यास कोणता त्रास कमी होतो? तुमचे ऑप्शन आहेत पित्त, कॅन्सर, मुतखडा, कानदुखी. ज्यांना पण उत्तर माहित असेल त्याने कमेंटमध्ये सांगत चला. या प्रश्नाचे उत्तर आहे कानदुखी. आपला 19वा प्रश्न आहे, राहुल गांधी यांचा जन्म कोठे झाला होता? तुमचे ऑप्शन आहेत मुंबई, दिल्ली, बेंगलोर, गुजरात. मित्रांनो, ज्यांना पण उत्तर माहित असेल त्यांनी कमेंटमध्ये सांगत चला. या प्रश्नाचे उत्तर आहे दिल्ली. आपला 20वा प्रश्न आहे, स्वराज्यात एकूण किती किल्ले होते? तुमचे ऑप्शन आहेत 270, 370, 380, 410. या प्रश्नाचे उत्तर आहे 370. आपला 21वा प्रश्न आहे, भाजी उत्पादनात भारताचे जगात कितवे स्थान आहे? तुमचे ऑप्शन आहेत दुसरे, तिसरे, पाचवे, पहिले. मित्रांनो, ज्यांना पण उत्तर माहित असेल त्यांनी कमेंटमध्ये सांगत चला. या प्रश्नाचे उत्तर आहे दुसरे. आपला 22वा प्रश्न आहे, सर्वात जास्त बकरी पालन कोणत्या राज्यात करतात? तुमचे ऑप्शन आहेत बिहार, ओडिशा, राजस्थान, उत्तर प्रदेश.
मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे उत्तर प्रदेश. आपला 23वा प्रश्न आहे, वड कोणत्या देशाचे राष्ट्रीय झाड आहे? तुमचे ऑप्शन आहेत चीन, भारत, जपान, अमेरिका. या प्रश्नाचे उत्तर आहे भारत. आपला 24वा प्रश्न आहे, पिवळे सफरचंद कोठे बघायला मिळते? तुमचे ऑप्शन आहेत रूस, फ्रान्स, इंग्लंड, न्यूझीलंड. मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे न्यूझीलंड. मित्रांनो, आजचा आपला शेवटचा प्रश्न आहे, भारताची राष्ट्रीय भाषा कोणती आहे? तुमचे ऑप्शन आहेत उर्दू, हिंदी, तमिळ, संस्कृत. मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर तुम्ही कमेंट करून सांगा. तर मिळूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. सर्वांनी व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर मिळूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.